तो जय शिवराय जय भीम मंडळी, आज आपण आलो ते म्हणजे दादरला, दादर येथील चैत्यभूमीला। तो जय शिवराय जय भीम मंडळी, आज आपण आलो ते म्हणजे दादरला, दादर येथील चैत्यभूमीला। आज तारीख आहे 6 डिसेंबर 2024, अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस। त्यामुळे आपण चैत्यभूमीला भेट दिली आहे। आजची चैत्यभूमी, आजचा दादर हा परिसर प्रत्येक मुंबईकराला माहितीच आहे, परंतु आज आपण या ब्लॉगमध्ये, या व्हिडिओमार्फत, या फेरफटक्यामध्ये बाबासाहेबांशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। इकडे बारा पानाचे 70 ला येतो, 12 पानाचे। वेगळं आहे सर। त्यानंतर सातारा जिल्ह्याने देखील अतिशय सुंदर अशा लेणी आहेत, जसे की जगिनवाडी। नंतर आपला कोल्हापूर जिल्ह्यातील
यंदा प्रदर्शन प्रकाशनमध्ये आहे ना तुला का तसं नाही, असं फ्रेम बिमचं असतं ना, चित्र काढलेली वगैरे. पूनम कांबळे अनेक लाखो पब्लिक इथे चैत्यभूमीला आज परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी आलेली आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील दादरलाच पब्लिक आलेली आहे. साधारणतः 12 ते 2 या टायमापर्यंत हे लाईव्ह आहे. लाखो पब्लिक येते मंडळी. त्यामुळे अनेक अशा संघटना आहेत, अनेक अशा संस्था आहेत ज्या मोफत भोजन असून दे, पाणी असून दे, अन्नदान असून दे, नाश्ता असून दे, अशा कित्येक सोयी येथे चैत्यभूमीला छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मोफत सुविधा पुरवत असतात. त्याचबरोबर नेत्रचिकित्सक असून दे, चष्मा वगैरे आपण जे नंबर बघतो, डॉक्टरची सुविधा असून दे, ती देखील या दादर परिसरात, चैत्यभूमीच्या परिसरात आज जागोजागी आहे. कित्येक लोक आता जेवायला बसलेले आहेत. दुपारची वेळ आहे, कडक ऊन आहे मंडळी. डिसेंबर चालू आहे आणि कडक ऊन असून पण आज एवढा लाखोचा समुदाय फक्त बाबासाहेबांना वंदन करायला या दादरच्या भूमीवर, चैत्यभूमीवर आलेला आहे. अक्षय चप्पल काढा. थांबा. तर म्हणजे आता 2 वाजत आलेले आहेत आणि आपण बरोबर चैत्यभूमीच्या बाहेर आहोत. हा रस्ता आहे चैत्यभूमीचा आणि इथे आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क. यांच्याबरोबर मध्ये आहे. आतमध्ये तर मी जात नाही बसत कारण की ऑलरेडी आपण मुंबईमध्ये राहतो
जे बाहेरून आलेले आहेत त्यांना पहिलं वंदनेला द्यायला पाहिजे, दर्शन द्यायला पाहिजे, कारण की आपण तर इथेच राहतो, आपण कधीही येऊ शकतो. परंतु बघू शकता 12 ते 2 वाजेपर्यंत काही चेलपेल होती चैत्यभूमीच्या स्मारकाजवळ. तर मग काहीच वेळ आता स्टेशन गाठूया आणि स्टेशनवरनं परतीचा प्रवास घरी जाऊया. व्हिडिओ ही लाईव्ह जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांपर्यंत आजचा हा प्रवास 6 डिसेंबरची गर्दी आपल्या दादरमधली, मुंबईमधील चैत्यभूमीची नक्की शेअर करा. भेटूया नवीन कुठल्या तरी व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत. तोवर जय भीम, जय शिवराय, नव बुद्धाय, जय भारत.